नमस्कार. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत मला 52वे पुष्प गुंफण्यासाठी आमंत्रित केल्याबद्दल मी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आणि अंबरीश खरे सर यांचे आभार मानते. माझे गुरु राजेंद्र जोशी सर यांच्या मार्गदर्शनाबद्दल मी त्यांचाही आभार मानते. आजचा आपला विषय आहे भारत आणि पर्शिया यांच्यामध्ये ऐतिहासिक आणि भाषिक संबंध. तर आपण आज आपलं व्याख्यान सुरू करूया. मी स्लाइड शेअर करते. तर आपल्याला हे जे दिसतंय हे खाली इथे हे सायरस हा जो जुना पर्शियन राजा होऊन गेला, ॲकेमेनिड एम्पायरचा तो राजा होता. सायरस किंवा पुरुष, सायरस द ग्रेट ह्याचा हा सिलेंडर आहे आणि ह्याच्यावर जी अक्षरे लिहिलेली आहेत ती जुन्या पर्शियन भाषेत लिहिलेली आहे. असं म्हणतात की हा सिलेंडर म्हणजे मानवी हक्कांची सनद आहे. अर्थात याच्याबद्दलही वाद आहे. तर आपण आता भारत आणि पर्शिया याच्यामध्ये जे काही संबंध आले त्याचा विचार करताना आधी आपण ऐतिहासिक टाइमलाईन जाणून घेऊया. तर आता त्याच्यासाठी आपल्याला हे बघायला लागतं की साधारणपणे 530 ते 323 इसवी सन पूर्व मध्ये जो सायरस द ग्रेट हा राजा होता पुरुष, तर त्याचं एम्पायर त्याने इराण पासून पुढे साधारणपणे सिंधू नदीच्या काठापर्यंत आणून ठेवलेलं होतं. इथे आपल्याला दिसत असेल तर हा गांधार रिजन जो आहे तो त्यांनी ऑक्युपाय केला होता आणि साधारणपणे इंडस सिंधू नदीचा मधला हा भाग आणि खालचा भाग इथे त्यांचं साधारणपणे साम्राज्य पसरलेलं होतं इथपर्यंत. त्याच्यानंतर जो डारियस वन आला, त्याला आपण दारियुश असं त्याचं नाव आहे, त्यांनी सिंधू नदी पार करून पलीकडे म्हणजे झेलम आणि सिंधूच्या मध्ये तक्षशिलेपर्यंत त्याचं राज्य वाढवत नेलेलं होतं. तर आता साधारणपणे भारत आणि पर्शिया, आता पर्शिया या शब्दाचा अर्थ काय? पर्शिया हा शब्द पार्स ह्या शब्दावरून आलेला आहे. पार्स हा इराण मधल्या नैऋत्येकडचा एक प्रांत होता आणि ह्या पार्स वरून तिथून आलेल्या लोकांनी जे पुढे साम्राज्य उभं केलं म्हणून त्याला आपण पर्शियन साम्राज्य असं म्हणतो. तर आपण आता साधारणपणे विचार केला की भारत आणि पर्शिया, पर्शिया म्हणजे ज्याला आपण बृहत्तर इराण म्हणता येईल किंवा ग्रेटर इराण असं म्हणता येईल. तर त्याचा पहिला संबंध भारताशी हा ॲकेमेनिड इन्व्हेजनच्या वेळेला आला. तो ऍक्च्युअल भारतात जरी नसला आला तरी साधारणपणे सिंधू नदी आणि झेलम नदीच्या इथपर्यंत तर त्यांचा प्रवास नक्की होता. आता काही तज्ञांच्या मते झेलमच्या पलीकडेही ते पंजाबामध्ये, उत्तर पंजाबामध्ये पोहोचले होते. पण आर्किओलॉजिकली बघायला गेलं तर पुरातत्व तिथल्या पुरातत्वाच्या संशोधनामध्ये आपल्याला त्याचे पुरावे सापडत नाही. हे पुरावे आपल्याला गांधार आणि तक्षशिला ह्या भागात मात्र सापडतात. ह्या भागामध्ये आपल्याला हे पुरावे सापडतात इथे, पण ह्या भागामध्ये आपल्याला पुरावे आर्किओलॉजिकल सापडत नाही. तर त्याच्यानंतर जेव्हा
अलेक्झांडर द ग्रेटने स्वाऱ्या करत करत तो सिंधू नदीपर्यंत आला आणि तो भारतापर्यंत पोहोचला. त्या काळामध्ये सुद्धा भारत आणि पर्शिया यांच्यामध्ये व्यापार चालूच होता. म्हणजे हा व्यापार कधी थांबला नाही. जरी राज्यकर्ते बदलत गेले तरी व्यापार तोच राहिला. आणि त्यानंतर सासनीड एम्पायर किंवा या संपल्यानंतर जेव्हा अरबांनी पर्शियावर हल्ला केला, तर त्यावेळेला 7व्या शतकामध्ये म्हणजे इस्लामच्या उदयानंतर 7व्या शतकामध्ये अरब लोकांनी जेव्हा पर्शियावर हल्ला केला, तेव्हा काही पर्शियन लोक धर्मांतराला विरोध म्हणा किंवा तो छळ जो त्यांचा होणार होता तो टाळण्यासाठी ते भारताच्या दिशेने आले 7व्या शतकात. तर त्याच्यानंतर किस्सा ए संजन. तर संजन हे किस्सा ए संजन म्हणजे एक बहमन कायकोबाद यांनी एक ग्रंथ लिहिला आहे. याच्यामध्ये ह्या पर्शियन लोक ज्याला आपण पारशी म्हणतो ते लोक आणि जे झोरास्ट्रियन धर्म होता त्यांचा त्यांना भारतात येईपर्यंत त्यांच्या प्रवासांमध्ये काय काय यातना भोगायला लागल्या त्याच्याविषयी हे पुस्तक आहे. आणि त्याच्यानंतर सासनी एम्पायर जेव्हा अरबांच्या आक्रमणानंतर संपलं त्याच्यानंतर गुजरातच्या दिशेने अनेक पारशी लोक आलेले दिसतात. अगदी अलीकडे म्हणायचं झालं तर कजार डिनॅस्टी म्हणून जी होती त्या कजार डिनॅस्टी मधनं 19व्या आणि 20व्या शतकामध्ये जे धर्मांतराला विरोध करणारे झोरास्ट्रियन्स होते ते भारताकडे आलेले दिसतात. त्याच्यामुळे भारत आणि पर्शिया यांचा संबंध साधारण इसवी सनाच्या 6व्या इसवी सन पूर्व 6व्या शतकापासून तो आज तागायत आहे. आता आपण बघतो की आपण भारतात आलेले जे पारसी आहेत ते झोरास्ट्रियन असल्यामुळे ते आवेस्ता धर्मग्रंथाला मानणारे होते. आणि भाषा जेव्हा आपण ह्या आक्रमणांचा विचार करतो किंवा या मायग्रेशन्सचा विचार करतो तेव्हा त्याच्या जोडीने आपल्याला भाषिक धागेदोरे पर्शियनशी म्हणजे फारसी भाषेशी आणि आपल्या संस्कृतशी म्हणा किंवा आपल्या मराठीशी म्हणा हे धागेदोरे आपल्याला पडताळून बघायला लागतात. त्याचाही या इतिहासाशी बराच संबंध आहे. तर आता हे बघताना आपल्या असं लक्षात येतं की पर्शियन आणि आपल्याकडच्या या भाषा संस्कृत पासून तर आतापर्यंतच्या ज्या आपल्या नॉर्थ इंडिया मधल्या बंगाली असेल मराठी असेल किंवा हिंदी असेल ह्या सगळ्या भाषांवर ह्या भाषांमध्ये आपल्याला एक सिमिलॅरिटी जाणवते ती अशी की जेव्हा आपण भाषांचा अभ्यास करतो तेव्हा भाषांचा जो विकास आहे तो हळूहळू ज्या दिशेने होत गेला त्याच्यामध्ये एक जी ब्रांच होती जे मदर टंग होती मदर लँग्वेज आपण ज्याला म्हणू की जी वैदिक संस्कृत आणि आवेस्त ह्याची जी मूळ भाषा होती ज्याच्यापासून ह्या दोन शाखा तयार झाल्या तर ह्या शाखांचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की त्यांचे दोघांचीही आई एकच होती. म्हणजे असं म्हणता येईल आपल्याला की ह्या जत्रेत हरवलेल्या दोन बहिणींसारख्या होत्या आणि त्या वेगळ्या वेगळ्या होत गेल्या आणि वेगळ्या वेगळ्या ठिकाणी पसरल्या आणि मग त्यांच्यामध्ये इव्होल्युशन झालं. तर आपण असं लक्षात घेतलं की हे आवेस्तन ही भाषा आणि वैदिक संस्कृत आपल्याकडचं यांच्यामध्ये प्रचंड सिमिलॅरिटीज आहेत. म्हणजे त्या अशा की तज्ञ लोकांचं असं म्हणणं आहे की तुम्ही आवेस्तन मधली काही काही वाक्य तर अशी आहेत की आवेस्तन भाषेच्या ह्या वाक्यामधले काही उच्चार जर आपण बदलले
तर ते वैदिक संस्कृत मधलं वाक्य तयार होतं, इतकी त्यांच्यामध्ये सिमिलॅरिटी आहे. तर आता या दोन भाषा वेगळ्या वेगळ्या झाल्या आहेत. आपल्याला माहिती आहे की आवेस्तन हा अ, पारशी जो धर्मगुरू होता झोरास्टर, त्यांनी ह्या आवेस्तन भाषेमध्ये त्याचा तो हे उपदेश केलेला आहे. त्यामुळे आवेस्तन आणि वैदिक संस्कृत ह्यांच्यामध्ये आपल्याला हे जे साम्य दिसतं, हे धागेदोरे हे भारत आणि पर्शियाच्या त्या तेव्हापासूनच्या अ, कुठेतरी संबंध आपल्याला दाखवतात. पुढे गेल्यानंतर आवेस्तन नंतर त्याची डेव्हलपमेंट होत होत ओल्ड पर्शियन, मग मिडल पर्शियन आणि आत्ताची मॉडर्न पर्शियन असं त्यांचं इव्होल्युशन झालं. पण वैदिक संस्कृतच्या बाबतीमध्ये असं झालं की वैदिक संस्कृत वर काही काम करून पाणिनींनी संस्कृतचे व्याकरण तयार केलं. पण त्याच वेळी त्या काळात ज्या प्राकृत भाषा होत्या, त्या प्राकृत भाषा संस्कृत म्हणजे संस्कृत मधले तद्भव शब्द, तत्सम शब्द आणि काही प्राकृत मधले देशी शब्द असं मिळून मग पुढे आपल्या भारतातल्या ह्या इतर ज्या भाषा आहेत त्या डेव्हलप होत गेल्या. त्यामुळे जर आपण बघितलं की ओल्ड पर्शियन, मिडल पर्शियन आणि मॉडर्न पर्शियन ह्या साधारणपणे आवेस्तापासून खाली आलेल्या लँग्वेजेस असल्यामुळे त्यांच्यामध्ये एक प्रकारचा समान धागा असतो. म्हणजे मॉडर्न पर्शियन लोकांना सुद्धा अवेस्तामधल्या थोड्याफार गोष्टी समजू शकतात. तर पण आपल्याकडे तसं होत नाही. आपण अगदी विचार केला तर वैदिक संस्कृत आणि आपण आज बोलतो ती भाषा त्याच्यात प्रचंड फरक पडलेला आहे, कारण त्याच्यामध्ये लोकल इव्होल्युशन होत गेली. जसं की आता कॉग्नेट्स म्हणजे असं की आवेस्तन आणि संस्कृत भाषांमधले जे शब्द आहेत, ह्या शब्दांमध्ये एक अ, समान रूट असतं. म्हणजे एक मूळ शब्द जो असतो त्याच्यापासून हे दोन शब्द तयार झालेले आहेत असं तज्ञांचं मत आहे. आणि ते आपल्याला स्पष्ट दिसतं. जसं की आवेस्तांमध्ये पातर म्हणजे वडील, संस्कृतमध्ये आपण त्याला पितृ म्हणतो. तसंच मातर म्हणजे मातृ आणि दोहदर म्हणजे दुहितृ म्हणजे कन्या आणि मनहा म्हणजे मानस संस्कृतमध्ये मनस आणि मधु हा शब्द जसाच्या तसा आहे. आणि पंता आवेस्तनमध्ये म्हणजे संस्कृत मधलं पथ. आता या कॉग्नेट्स वरनं आपल्या असं लक्षात येतं की ह्यांचं फार जवळचं कनेक्शन आहे ह्या दोन्ही भाषांचं. आता पर्शियन स्पीकर्स बघायला गेले तर साधारणतः 110 पर्शियन स्पीकर्स सगळ्या जगामध्ये आहेत. पैकी 23 मिलियन हे इराणमध्ये आहेत आणि बाकी अफगाणिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, इराक आणि अझरबैजान इथे आहे. आणि कल्चरली आणि हिस्टॉलॉजिकली म्हणजे सांस्कृतिक दृष्टीने आणि ऐतिहासिक दृष्टीने सुद्धा मिडल ईस्ट आणि वेस्टर्न एशिया, मिडल एशिया आणि साऊथ एशियामध्ये आपल्याला पर्शियन लँग्वेजचं प्राबल्य जाणवतं. ह्या आता लिंग्विस्टिक डेव्हलपमेंट आहे. ओल्ड पर्शियन, मिडल पर्शियन, त्याच्यानंतर एक क्लासिकल पर्शियन आणि मॉडर्न पर्शियन. तर ह्या ज्या 3 स्टेजेस आहेत, या तिन्ही स्टेजेस या तिन्ही स्टेजेस यांच्यामध्ये एक फिलॉलॉजिकल कनेक्शन आहे. म्हणजे भाषेचा अभ्यास करणाऱ्या लोकांच्या मते या तिन्ही स्टेजेसमध्ये एक समान धागा आहे की याच्यावरून ते सिद्ध होतं की ह्या भाषेतनं ह्या स्टेजमधनं येत येत ही भाषा विकसित झालेली आहे. आणि मॉडर्न पर्शियन लोकांना सुद्धा, आत्ताच्या पर्शियन लोकांना सुद्धा त्याच्यातले अ, बरेचसे शब्द हे समजतात अजूनही. तर तसा विचार केला तर साधारणपणे मागच्या 1500 वर्षांमध्ये डेव्हलप होत गेलेली ही भाषा, म्हणजे याला आपण लिंग्विस्टिक हेरिटेज म्हणतो. ही चायनीज सोडली तर ही एकमेव भाषा आहे ज्याच्यामध्ये एवढं 1500 वर्षांचा आपल्याला समान धागा दिसतो किंवा कॉन्टिग्युटी दिसते. जेव्हा आपण एखाद्या भाषेचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला त्याचं ऐतिहासिक संदर्भ बघायला लागतो.
त्याची लिपी बघायला लागते, ज्याला आपण स्क्रिप्ट म्हणतो. नंतर त्यांच्या भाषेमध्ये, व्याकरणामध्ये किंवा व्होकॅब्युलरीमध्ये कसं इव्होल्युशन झालं ते बघायला लागतं आणि त्याचा पुढे कसा काय फार रिचिंग इन्फ्लुअन्स झाला हे आपल्याला बघायला लागतं. तर आता आपण बघितलं तर पर्शियामध्ये सुरुवातीला काही ट्राईब्स होत्या. एलामाइट म्हणून महत्वाची ट्राईब होती, त्याच्यानंतर काही नोमॅडिक ट्राईब्स होत्या. त्याच्यानंतर ॲकेमेनिड एम्पायर सुरू झालं, ज्यांनी पर्शियाचं नाव सगळ्या जगात पसरवलं किंवा ते इतकं मोठं एम्पायर हे पहिलं पर्शियामधलं होतं. तर जोपर्यंत ॲकेमेनिड एम्पायर होतं तोपर्यंत त्यांची भाषा ही ओल्ड पर्शियन ही होती. आणि ओल्ड पर्शियन भाषा ही आपल्याला इन्स्क्रिप्शन्स मधनं दिसते, आपली त्यावेळेच्या पत्रांमध्ये तांब्याच्या पत्र्यांवर दिसते. त्याच्यानंतर जेव्हा इसवी सनाच्या 4थ्या शतकामध्ये अलेक्झांडरचं आक्रमण झालं पर्शियावर, त्याच्यानंतर पर्शियन भाषा काही काळ वापरात म्हणजे दरबारी वापरात होती. आणि त्याच्यानंतर जे सेलेक्टेड एम्पायर आलं त्या दोन्हीमध्ये ग्रीक भाषा ही प्रामुख्याने वापरली गेलेली आहे. मग त्याच्यानंतर पार्थियन लोकांचं आक्रमण झालं आणि पार्थियनांची भाषा पहलवी होती. आणि त्याच्यानंतर म्हणजे साधारणपणे 600 वर्ष ही भाषा, पर्शियन भाषा फार प्राबल्याने वापरात नव्हती, इन द सेन्स दरबारी भाषा होती. पण त्याच्यानंतर जेव्हा ससानियन राजे आले तेव्हा त्यांनी परत पर्शियन भाषेचा वापर सुरू केला. आणि मग ससानियन राजांची कारकीर्द बरीच मोठी आहे, साधारणपणे 401 वर्ष आहे. त्याच्यानंतर जेव्हा इस्लाम धर्माची स्थापना झाली तेव्हा अरब लोकांनी पर्शियावर हे केलं आक्रमण आणि तेव्हापासून अरब भाषेचं प्राबल्य काही काळ दिसतं. म्हणजे उमायद डायनॅस्टी जी होती, उमायद खॅलिफत होती, त्या काळामध्ये आपल्याला हे अरेबिकचं प्राबल्य दिसतं. पण मग त्याच्यानंतर हळूहळू परत आपल्याला असं दिसतं की नंतरच्या काळामध्ये परत पर्शियन भाषा ही हळूहळू वाढीला लागलेली दिसते. आणि त्याच्यानंतर मंगोल रूल आपल्याला माहिती आहे की हे मोगल लोक जेव्हा आपल्या भारतापर्यंत पोहोचले तेव्हा ती पर्शियन भाषा त्यांनी आपल्याकडे पोहोचवलेली आहे. आणि हे असं साधारण मग आज तागायत ह्या सगळ्या डेनास्टीज येत ही भाषा आतापर्यंत टिकलेली आहे. आता पर्शियाच्या बाबतीत गंमत अशी आहे की पर्शियावर ज्यांनी ज्यांनी म्हणून आक्रमण केलं म्हणजे दारियुश आणि पुरुष दारियुश यांच्या नंतर जे लोक आले, समजा अलेक्झांडर आला किंवा त्याच्यानंतर आणखी पार्थियन्स आले, या सगळ्या लोकांनी ते जेव्हा पर्शियात राज्य केलं त्यावेळेला ते एम्पायर इतकं मोठं होतं की त्यांना ते हँडल करणं शक्य नव्हतं. मग त्यांनी जे त्यांचे वजीर नेमले ते वजीर हे सगळे पर्शियनच होते, कारण त्या भागाची माहिती असलेल्या माणसालाच त्यांनी वजीरच्या पदावर ठेवलेलं. त्याच्यामुळे हे वजीर जे होते हे वजीर तेच राहिले, फक्त राज्यकर्ते बदलले. त्याच्यामुळे पर्शियन भाषा ही कायमची कधीच संपली नाही, ती तरीही चालूच राहिली. आणि ग्रीक एकदा गेल्यानंतर आणि सासानियन पिरियडमध्ये तर त्याला परत पुनरुज्जीवन मिळालं. पण अरब इन्व्हेजन जेव्हा झालं, अरबांनी जेव्हा आक्रमण केलं तेव्हा सुरुवातीची 150 वर्ष अरबचा त्याच्यावर, अरब भाषेचा खूप प्रभाव होता. झालं असं की मग ही पर्शियन भाषा जी होती ती फक्त अरबी लिपीमध्ये लिहिली गेली. अरबीमध्ये इतकं लिटरेचर तयार झालं. जे पर्शियन स्कॉलर्स होते किंवा कवी होते त्यांनी अरबी भाषा पण शिकून घेतली आणि ते अरबी आणि पर्शियन ह्या दोन्हीमध्ये उत्तम लेखन करायला लागले. तर हे झालं अरब इन्व्हेजन नंतर. आणि मग जेव्हा हे अरबी लोक होते हे सुद्धा जेव्हा पर्शियातनं हळूहळू बाजूला गेले तसे तसे ते पर्शियन संस्कृती, पर्शियन कपडे हे पण त्यांनी नेलं. म्हणजे असं म्हणतात की
कुराणमध्ये 3च वेळा नमाज पढण्याची आज्ञा आहे. पण हे झोरोएस्ट्रियन लोक जे होते, पारशी लोक, हे दिवसातनं 5 वेळा प्रार्थना करायचे. तेव्हा त्यांनी राज्यकर्त्यांना समजावून 5 वेळा नमाज पढण्याची परवानगी घेतली. म्हणजे आज जे 5 वेळा नमाज पडतात ह्याच्यावर पर्शियन इन्फ्लुअन्स असावा असं तज्ञांचं मत आहे. त्याच्यानंतर जे मंगोल रूलर्स आले, की चंगेज खानचा मुलगा हलाकू खान वगैरे, ह्या काळामध्ये असं झालं की हे तर मुळात बुद्धिस्ट होते. पर्शियामध्ये आल्यानंतर त्यांनी सगळं जाळून कत्तली करून सगळं बेचिराख केलं. पण जेव्हा ते तिथून निघाले आणि पूर्वेकडे लढाया करत जिंकत चालले, तेव्हा ते जेव्हा पर्शियातून बाहेर पडले तेव्हा ते पर्शियन ही कोर्ट लँग्वेज बोलत होते आणि ते पर्शियन कपडे घालत होते. त्यामुळे ह्या पर्शियामध्ये राज्य करणारे जे म्हणून राजवटी आहेत, अल्टिमेटली ते त्याच्यानी पर्शियन कल्चरनी आणि भाषेनी प्रभावित झालेत असं आपल्याला दिसतं. आता पर्शियन भाषेचा प्रॉब्लेम असा झाला की पर्शियन भाषा ही खूप जुनी आहे. म्हणजे हा झोराष्ट्र जो होता, झरथुष्ट्र, हा साधारण इसवी सनापूर्वी 1500 इसवी सनापूर्वी 1500च्या आसपास होता असं, अर्थात त्याच्यात वाद आहेत, पण असं म्हणतात. पण आपल्या संस्कृत प्रमाणे किंवा वेदांप्रमाणे पण आवेस्तन परंपरा जी आहे ही मौखिक होती जास्त करून. त्याच्यामुळे झरथुष्ट्राच्या काळापासून त्यांनी म्हटलेली वचनं किंवा त्यांनी जे काही उपदेश केले ते हे मौखिक परंपरेने चालत आले. त्याच्यामुळे पर्शियन अवेस्तन भाषेला लिपी as सच नव्हती. तर हळूहळू जेव्हा ओल्ड पर्शियन डेव्हलप झाली, त्या ओल्ड पर्शियनला मग त्यांना लिपी शोधायला लागली. मग त्यांनी काय केलं की अरामॅइक लिपी आत्मसात केली. आता प्रॉब्लेम कसा आहे की आपण त्याच्यामुळे काय होतं की एखादी भाषा आणि एखादी लिपी ह्याची सांगड घालताना त्या भाषेमध्ये किती कॉन्सोनंट्स वापरतो, किती वॉवेल्स वापरतो आणि त्याची किती गरज आहे, ह्याचा एक ताळमेळ जुळत नाही. कारण ती परकीय भाषा आणि परकीय लिपी आहे. पण आपण फक्त लिपी घेणार आणि भाषा आपली ठेवणार, तेव्हा आपल्याला बऱ्याच तडजोडी करायला लागतात. तसं झालं की जेव्हा ओल्ड पर्शियन होती, जी अवेस्तनला खूप जवळची, म्हणजे जसं वैदिक संस्कृत आणि संस्कृत हे एकमेकांना खूप जवळच आहे, तसं अवेस्तन आणि ओल्ड पर्शियन पण एकमेकांना खूप जवळची आहे. तर ही ओल्ड पर्शियन त्याच्यासाठी स्क्रिप्ट शोधता शोधता जेव्हा हा दारियुश आणि त्याचे सक्सेसर्स होते, त्यांनी अरामॅइक लिपीचा आश्रय घेतला आणि त्या लिपीत प्रचंड तडजोडी केल्या आणि त्याचा एक इम्पिरियल अरामॅइक नावाची एक लिपी तयार केली. आता कसं आहे की उदाहरण द्यायचं झालं तर मग मी एका घरात राहतेय आणि माझ्याकडे एक टोलेजंग सोफा आहे, माझ्याकडे टीव्ही आहे, माझ्याकडे डायनिंग टेबल आहे आणि माझ्याकडे व्यवस्थित फर्निचर आहे. आणि उद्या मला ते घर बदलायचंय, मला शिफ्ट व्हायचंय. नवीन घरात गेल्यानंतर हा सोफा तिथे बसेल का नाही किंवा हे फर्निचर तिथे बसेल का नाही, तर मग आपल्याला त्याच्यात तडजोडी करायला लागतात. कारण आपण घेतलेलं असतं जुन्या घरासाठी आणि ते आपल्याला बसवायचं असतं नवीन घरात. तर ह्या तडजोडीमध्ये त्या घराची जी अवस्था दिसेल आपल्याला, साधारण तशीच अवस्था ही पर्शियनची वारंवार झालेली आहे. म्हणजे एकदा नाही झाली, कारण त्या मुळातच लिपी नव्हती. तर ही अरामॅइक लिपी ही ओल्ड पर्शियन मध्ये वापरली गेली. पण मग त्याच्यानंतर जेव्हा पार्थियन लोकांची राजवट तिथे आली, त्याच्यानंतर मिडल पर्शियनचा वापर सुरू झाला. आता मिडल पर्शियन ही ओल्ड पर्शियन पासूनच तयार झालेली आहे, पण फार सिम्प्लिफाय झालेली लँग्वेज आहे. इन द सेन्स कसं की ओल्ड पर्शियन ही सिंथेटिक लँग्वेज होती आणि मिडल पर्शियन ही अनालिटिक लँग्वेज आहे.
इन द सेन्स की आपण संस्कृतमध्ये जसं देव हा शब्द चालवतो, म्हणजे नाउन्स असतील त्याला देव हा देव देवा हा प्रथमा म्हणतो. म्हणजे तो शब्द एकवचन, द्विवचन, अनेक वचन या प्रत्येक वेळेला आपल्याला तो वापरायला लागतो. ते विभक्ती प्रत्यय वापरायला लागतात. तर हे विभक्ती प्रत्यय ह्याला आपण ग्रॅमॅटिकल केसेस म्हणतो. तर ओल्ड पर्शियन मध्ये ही सिंथेटिक लँग्वेज असल्यामुळे त्याला प्रॉपर ग्रॅमॅटिकल केसेस होत्या. एकवचन, द्विवचन, अनेकवचन, स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि नपुंसकलिंग ह्याच्याप्रमाणे तो शब्द चालायचा. म्हणजे प्रॉपर संस्कृतमध्ये आपण जसं शब्द चालवतो ना तसाच तो चालवायचा. आणि त्याच्या व्यतिरिक्त मग काळ होते की ज्याला म्हणतो आपण की ऍक्टिव्ह, मिडल आणि पॅसिव्ह असे व्हॉइसेस होते, टेन्सेस होते. आणि हे सगळं प्रॉपर आपण ज्याला म्हणू की ग्रामर होतं जे क्लिष्ट होतं. तर मिडल पर्शियन मध्ये सासानिड जेव्हा राज्य आलं तेव्हा ते मिडल पर्शियन मध्ये ते एकदम सिम्प्लिफाय झालं आणि अनालिटिक भाषा झाली. आता अनालिटिक भाषेचा अर्थ काय की हे विभक्ती प्रत्यय गेले. म्हणजे आपल्याला म्हणायचं असतं देवस्य, आपल्याला दुसरा कुठलाही शब्द न वापरता आपल्याला फक्त त्या स्य वरनं कळतं की आपल्याला देवाचं किंवा देवाचा जे काय असेल ते म्हणायचंय. तर आता हे स्य काढल्यानंतर त्याचा विभक्ती प्रत्यय काढल्यानंतर आपल्याला काहीतरी एक शब्द योजायला लागतो की जेणेकरून आपल्याला अर्थ नीट कन्वे करता येईल. जसं की आपल्याला देवस्य म्हणजे ऑफ गॉड, इंग्लिश भाषा पण ही बऱ्यापैकी अनालिटिक आहे. त्याच्यामुळे आपल्याला ऑफ गॉड, आपण देवस्यचा उच्चार ऑफ गॉड असं करतो. तर हे पॉझेसिव्ह जे आहे ते आपल्याला एका प्रपोजिशनने दाखवायला लागतं. ऑफ, बाय, टू ही प्रपोजिशन्स मिडल पर्शियन मध्ये त्याच्यामुळे हळूहळू वापरायला यायला. तर ही प्रपोजिशन्स वापरल्यामुळे आणि ती बऱ्यापैकी फ्लेक्झिबल लँग्वेज झाली आणि सिम्प्लिफाय झाली एकदम. तर ही सासॅनिड एम्पायर होतं तोपर्यंत ही लँग्वेज होती किंवा 7व्या, 8व्या, 9व्या शतकापर्यंत पण ही होती. पण मुख्य म्हणजे की हे जे आवेस्तन लिटरेचर होतं, हे लिटरेचर ह्या मिडल पर्शियन मध्ये अजूनही आपल्याला सापडतं. आपल्याला आवेस्तनचा किंवा ह्या मिडल पर्शियनचे खूप पुरावे सापडत नाहीत. आवेस्तन सुद्धा आपल्याला तुकड्या तुकड्यांमध्ये आहे. पूर्ण ती भाषा आपल्याला पूर्ण आवेस्ताचं मॅन्युस्क्रिप्ट आपल्याकडे नाही. त्याच्यामुळे तज्ञांनी जेव्हा अभ्यास केला आवेस्तनचा तेव्हा त्यांना ती संस्कृत आणि त्याच्यामध्ये जी सिमिलॅरिटी दिसली वैदिक संस्कृत आणि आवेस्तनमध्ये, त्या तज्ञांनी संस्कृतचा अभ्यास किंवा वैदिक संस्कृतचा अभ्यास करून त्याच्या ग्रामर प्रमाणे आवेस्तन मधल्या शब्दांचे आणि वाक्यांचे अर्थ लावलेत आणि ते बरोबर जुळलेले आहेत. इतकी त्या भाषांमध्ये जवळीक आहे. आता हे आपण मिडल पर्शियनचं बघू. ह्याच्यामध्ये नाउन्स, प्रोनाउन्स, ऍडजेक्टिव्ह लॉस्ट ऑलमोस्ट ऑल ऑफ द केस इन्फ्लेक्शन्स. म्हणजे मी जे म्हणलं ना विभक्ती प्रत्यय हे पूर्णपणे गेले आणि प्रेपोजिशन्स आली. म्हणजे ऑफ, ऍट, नंतर ऑन ही जी प्रपोजिशन्स असतात आपली इंग्लिशमध्ये तशी प्रपोजिशन्स आली. आणि कन्स्ट्रक्शन्स ऑफ इजाफे वॉज डेव्हलप. आता इजाफे हा अतिशय महत्वपूर्ण ग्रामरचा भाग आहे पर्शियनचा. त्याचं कारण की इजाफे हा विभक्ती प्रत्यय गेल्यामुळे एक एक ऍडजस्टमेंट म्हणून ते झालेलं आहे. पण ह्याच्यामुळे पुढे जर आपण बघितलं तर जे पर्शियन वाङ्मय आहे, जे क्लासिकल पर्शियन वाङ्मय आहे किंवा आपल्याकडे नंतर ते उर्दू मध्ये आलेलं आहे, त्याच्यामध्ये हा इजाफे फार महत्वाचा ठरतो. त्याच्यानंतर काळ म्हणजे टेन्सेस तयार व्हायला लागले कॉम्पोजिट फॉर्म मध्ये आणि स्प्लिट अर्गेटिव्ह लँग्वेज झाली. इन द सेन्स की ट्रान्झिटिव्ह अँड ट्रान्झिटिव्ह इन ट्रान्झिटिव्ह वर्ड्स मध्ये वेगळी वेगळी रचना करायला लागते. आणि जी शब्दसंपदा होती ती शॉर्टर आणि सिम्पलर झाली. म्हणजे जसं की आपण म्हणतो की बरेचसे आता हे कपौतक म्हणजे पिजन किंवा ब्लू ग्रे असे दोन अर्थ आहेत त्याचे. ते कबोद मध्ये हे झालं, शॉर्ट फॉर्म झाला त्याचा कबोद. आता हे कबोद आणि आपल्या संस्कृत मधलं कपोत हे एकच आहे. म्हणजे ही जवळीक शब्दांची बघा.
आणि कपोत म्हणजे आपण पिजन म्हणून वापरतो, पण ते ब्लूग्रे म्हणून सुद्धा वापरता येतं. तर वर्ब्स मध्ये इंजंक्टिव्ह नव्हतं. आता इंजेक्टिव्ह म्हणजे आपण ज्याला विद्यार्थ म्हणतो, तो विद्यार्थ हा मोड नव्हता. ओल्ड पर्शियन ही ओके, हे आता ओल्ड पर्शियन मध्ये हे ग्रामर मी म्हटलं, त्यामुळे प्रथमा, द्वितीय, तृतीय, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी हे सगळं होतं. आणि सूचक, आज्ञार्थ, इच्छार्थ, विद्यार्थ हे असे मोड होते वर्ब्सचे. आणि ऍक्टिव्ह, मिडल आणि पॅसिव्ह. आता मिडल व्हॉइस म्हणजे काय? तर मिडल व्हॉइस म्हणजे ही बीट हिमसेल्फ, म्हणजे त्यांनी स्वतःलाच मारलं. हा जो आहे की जे सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट हे एकच आहे, त्याला मिडल म्हणतात. मॉडर्न पर्शियन मध्ये मात्र अतिशय सोपी झाली. सगळे विभक्ती प्रत्यय गायब झाले. आणि मुख्य म्हणजे जेंडर गायब झालं, द्विवचन गायब झालं. स्त्रीवादी लोकांसाठी अतिशय उत्तम भाषा आहे, कारण ह्याच्यात जेंडरच नाही. तो, ती, ते हा विषयच नाही. त्याच्यामुळे जेंडर केलं आणि इजाफे आले. आणि इजाफे हे ए ह्या रिलेटिव्ह प्रोनाउननी वापरतात. तर ए हा रिलेटिव्ह म्हणजे आधीच्या मिडल पर्शियन मध्ये ये, या, यात असं वापरायचे. इथे ए झाला तो. आणि वर्ब्स रिटेन अ सेट ऑफ पर्सनल एंडिंग्स. म्हणजे पर्शियन भाषेत असं आहे की मी खातो, मी खातो असं जर म्हणायचं असेल तर मन खुर्रम असं म्हणायचं. तर तुम्ही ह्याच्यातलं मन जरी काढून टाकलं आणि नुसतं खुर्रम म्हटलं तरी त्याचा अर्थ आपल्याला क्लिअर असतो की मी आहे, क्रिया करणारा मी आहे, हे त्या वर्बच्या एंडिंग्स वरनच समजतं. तर याला आपण म्हणायचं की पर्सनल एंडिंग्स टू द वर्ड्स. आणि प्रीफिक्सेस, इनफिक्सेस आणि ऑक्झिलरी वर्ब्स यांचा पण वापर केला गेला. आणि व्होकॅब्युलरी कुठून कुठून घेतली गेली, तर ओल्ड पर्शियन, पहलवी, आवेस्ता आणि मग 7व्या शतकानंतर अरेबिक मध्ये ती घेतली गेली. आता या इजाफेविषयी आपण एक जरा विस्ताराने बोलू, कारण हे फार महत्वाचं आहे आणि आपण उर्दूमध्ये पण हे वारंवार बघतो की हे आहे. तर इजाफे म्हणजे की दोन नाउन्स मध्ये कनेक्शन किंवा ऍडजेक्टिव्ह आणि नाउन मध्ये कनेक्शन. आणि हे कनेक्शन वेगळ्या वेगळ्या पद्धतीने अर्थपूर्ण असतं. आता आपण बघितलं तर पजेशन म्हणजे चाचीचे आपण मराठीत म्हणतो. तर त्याच्यामध्ये हे तख्त दिल्ली. आता तख्त दिल्ली म्हणजे दिल्लीचं तख्त असा अर्थ होतो. सो थ्रोन ऑफ दिल्ली, तर हे प्रेपोजिशन ऑफ आहे, त्याच्याऐवजी हा ए वापरलाय. आणि ऍडजेक्टिव्हल फ्रेजेस मध्ये सुद्धा की मुघल आझम म्हटलं आपण, तर एक महान मुघल म्हणजे त्याचं ते विशेषण आहे, ते त्याला आपण ऍड करू शकतो. आणि नावं, लोकांची नावं किंवा गावांची नावं ह्याच्यासाठी पण हे ए वापरतात. म्हणजे किश्वरे हिंद म्हणजे कंट्री कॉल्ड इंडिया. आता हे कॉल्ड जे आहे हे फक्त आपण ए ने दाखवतो. प्लेस अँड डिरेक्शन, जसं की केनारे दर्या. आता केनार म्हणजे साईड, बाय द साईड ऑफ बँक ऑफ द रिव्हर. त्याच्यामुळे ए हे ने आपण डिरेक्शन दाखवली की त्याच्या बाजूला. तर हा इजाफे कन्स्ट्रक्शनमुळे ही भाषेमध्ये एक वेगळीच ट्रेडिशन सुरू झाली, जी नंतरचे जे पोएट्स आहे, फिरदौसी आहे किंवा सादी आहे किंवा हाफिज आहे, त्यांनी ही वापरून अतिशय उत्कृष्ट काव्य केली. आपण बघितलं तर उर्दू मध्ये सुद्धा सुंदर काव्य रचना ह्या इजाफेमुळे पॉसिबल झालेल्या आहे. आता आपण बघितलं तर फारसी पोएट्स हे रुदकी होता, जो आपण म्हणतो आदम शायरा किंवा फाउंडिंग फादर ऑफ पर्शियन पोएट्री. फिरदौसी हा सगळ्यात जास्त मानाचा त्याला मान मिळतो, कारण फिरदौसीने फारसी भाषेचं पुनरुज्जीवन केलंय त्याच्या शाहनामे या ग्रंथामधून. आणि त्याच्यानंतर ओमर खय्याम आपल्याला माहिती आहे की जो ऍस्ट्रॉनॉमर सायंटिस्ट पण होता आणि रुबायात पण त्याची खूप फेमस आहे. रुबायात म्हणजे 4 ओळींच्या ज्या रचना असतात त्या.
आणि रुमी होता जो सुफी मिस्टिकल पोएट होता. सादी हा अतिशय सिंपल भाषा वापरून साध्या भाषेमध्ये पण त्याच्या विचारांची आणि त्याच्या अंडरस्टँडिंगची आपल्याला डेप्थ दिसते त्याच्यात. हाफिज हा लिहायचा याच्यातनं प्रत्येक जण आपापल्या परीने वेगळा अर्थ काढू शकतो इतकी त्याची प्रतिभा वेगळी होती. आता आपण बघू की इंडियन ह्याच्यामध्ये इंडियामध्ये फारसीमध्ये लिहिणारे कोणते कोणते पोएट होते हे आपल्याला बऱ्याच वेळा माहित नसतं. तर मसूद साद सलमान लाहोरी हा म्हणून जे होता हा बहुधा तिकडनंच इथे आला असावा अगदी सुरुवातीला 10व्या-11व्या शतकात. तो उत्कृष्ट शायरी करायचा पर्शियन. आमिर खुसरोचं नाव तुम्ही ऐकलेलं असेल. आमिर खुसरो हा भारतात खूपच फेमस होता नॉर्थ इंडियामध्ये. बाबर हा जेव्हा तिथून आला तेव्हा हा पर्शियन भाषेचा एक हेच घेऊन आला होता आणि त्याने स्वतः रचना करायचं. आणि शहाजहानचा मुलगा दारा शुको आणि औरंगजेबची मुलगी जेबुन्निसा मख्फी हे दोघंही उत्तम काव्य करायचे. त्यानंतर आपल्याला माहितीये मिर्झा गालिब हे तर प्रत्येकाला माहितीये आणि अलामा इक्बाल हे सगळे पर्शियन भाषेमध्ये अतिशय सुलभ म्हणण्यापेक्षा इझिली ते त्याच्यामध्ये पोएट्री करू शकत होते अशी ही लोक आहेत. आता पर्शियन पोएट्रीवर मुळात कशाचा प्रभाव होता तर त्याचा अरेबिक पोएट्रीचा पर्शियन पोएट्रीवर प्रभाव होता इन द सेन्स की पण असं की आपल्यामध्ये घेताना त्यांनी नॉर्मल कॉमन अरेबिक मीटर्स वापरले नाही ज्याला तवील आणि बसीत म्हणतात. त्यांनी मुतकरेब आणि रोबाई ही मीटर वापरून पर्शियन बऱ्याच पोएट्सनी कविता केलेल्या आहेत. आणि रदीफ आणि काफिया ऍड करून ते पोएट्री करणं ह्याच्यात त्यांचा हे होता हातखंडा. तर आणि त्याच्यानंतर त्यांना एक रॉयल पॅट्रोनेज मिळायचं त्याच्यामुळे हे कवी कुठल्याही दरबारात त्यांच्याकडे टॅलेंट असेल तर ते घेतले जायचे. 16व्या शतकानंतर मात्र कसिदे, गझल आणि कथा आणि रुबाई हे फॉर्म्स जास्त पॉप्युलर झाले. तर कसिदे म्हणजे काय तर एखादा कवी आहे त्याने एखाद्या राजाची खूप तोंड भरून स्तुती करायची आणि ती अतिशय सुंदर रचना काव्य रचना त्या राजाला प्रेझेंट द्यायची. आणि कसिदा याचा अर्थच मुळात मकसद पासून आहे की तुम्ही इंटेन्शननीच ते करता त्या राजाला ते द्यायचं आणि मग त्याच्याकडनं रिवॉर्ड मिळवायचे. त्याला कसिदे म्हणतात. जनरली ते त्या राजाची स्तुती गायलेली असते त्याच्यामध्ये. गझल आपल्याला माहितीये. कथा म्हणजे एक पोर्शन असतो छोटासा. हे कसिदे इतके लांबलचक नसते कदाचित. आणि रुबायत म्हणजे 4 ओळींची रचना. तर याच्यामध्ये जे पर्शियन शायरीमध्ये जे सिम्बॉल्स वापरले जातात जसं की रोज अँड नायटिंगेल, गुल अँड बुलबुल आपण म्हणतो किंवा आयब्रोज ऑफ द बिलव्हड ऍज अ बो फायरिंग अरोज म्हणजे हे जे टिपिकल सिम्बॉल्स आहेत हे पर्शियन मुळातले सिम्बॉल्स आहेत जे आपल्या उर्दूमध्ये सुद्धा आपण घेतलेले आहेत. त्याच्यानंतर इंटरनल राईम आणि प्ले ऑफ वर्ड्स. आता पर्शियन कुठल्याही काव्याचा आपण जर अनुवाद करायला गेलो तर तो 100% अनुवाद दुसऱ्या भाषेत होऊ शकत नाही. त्याचं कारण असं की त्याच्यात प्ले ऑफ वर्ड्स असतो त्याच्यात ती जी मजा असते ती ट्रान्सलेशन मध्ये येत नाही. आणि बऱ्याच वेळेला असं दिसतं पर्शियन पोएट्रीमध्ये की अरेबिक आपल्याला किती चांगलं येतं याचं पण स्कॉलर लोक प्रदर्शन करायचे. आता आपण काफी आणि रदीफ म्हणजे काय बघूया. आता ही मिर्झा गालिबची एक प्रसिद्ध रचना आहे की येना थी हमारी किस्मत के विसाले यार होता अगर और जीते रहते यही इंतजार होता. तर ह्याच्यामध्ये आपण होता होता जे म्हणतो त्याला रदीफ म्हणतात. म्हणजे शेवटची टोकं जी वाक्याची आहेत ती रायमिंग असतात. पण त्याच्या अलीकडचा जो शब्द आहे हा यार हा शब्द आणि इंतजार हा शब्द ह्या 2 शब्दांचे जे रायमिंग होतं त्याला काफिया म्हणतात. आणि हे काफिया इज व्हेरी पिक्युलियर टू पर्शियन पोएट. आता ह्या इन्फ्लुअन्स कसा झाला आपण बघूया की पर्शियन भाषा ही दरबारी भाषा म्हणून ऑटोमन एम्पायर, मुघल एम्पायर, पश्तून्स आणि बऱ्याच राजवटींमध्ये त्यांनी अंगीकारली होती. आणि त्याच्यामुळे फार रिचिंग म्हणजे कॉकॅसस, अनाटोलिया, नेबरिंग इराणी लँग्वेजेस ह्या सगळ्यावर
पर्शियनचा प्रभाव पडलेला आपल्याला दिसतो. आणि अरेबिकवर सुद्धा पर्शियनचा प्रभाव आहे आणि स्पेशली आपल्याला ते बहरेनी अरेबिकमध्ये दिसतं. आणि आज पण आपण बघतो की मोस्ट ऑफ द नेशन्स वेअर पर्शियन्स रूल दे फॉलो पर्शियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह नॉमेनक्लेचर. आता आपण पण आजवरही तहसीलदार, मामलेदार आणि हे शब्द अगदी सहज वापरतो. आता उर्दू पोएट्री इज हेवीली इन्फ्लुएन्स्ड बाय पर्शियन पोएट्री इन टर्म्स ऑफ कन्सेप्ट, वोकॅब्युलरी अँड प्रेझेंटेशन. आपण कधी कधी एखादी पर्शियन पोएट्री वाचली आणि त्याच्यानंतर एखादी उर्दू पोएट्री वाचली तर आपल्या हे लक्षात येतं की हे कन्सेप्ट हे मुळात भारतीय नसावेत, हे बाहेरून आलेले आहेत असं लक्षात येतं. Indian languages like Marathi, Hindi, Bengali have sizable amount of Persian loan words. आता आपण मराठी बोलायला गेलो तर आज आपण मराठी बोलतो तेव्हा आपण इतके शब्द पर्शियन वापरतो की आपल्याला कल्पना पण नाही की हे पर्शियन शब्द आहेत. तर अशा पद्धतीने जसं खूप, खूप हा शब्द, जास्त, अजिबात, बाजार हे सगळे शब्द आपण पर्शियन वापरतो आणि आपल्याला माहित पण नसतं इतके ते आपण त्याच्या मिसळून गेलेत आपल्या मराठी भाषेमध्ये हे. आणि एलिमेंट्स ऑफ पर्शियन कल्चर अँड आर्किटेक्चर इन आर ट्रेसेबल अलॉंग द एक्सपान्स ऑफ द पर्शियन एम्पायर. म्हणजे आपल्याकडे सुद्धा आपण बघतो की नॉर्थ वेस्ट मधले किंवा नॉर्थ इंडिया मधली जी आर्किटेक्चरल मॉन्युमेंट्स आहेत त्याच्यामध्ये पर्शियनचा खूप प्रभाव पडतो. आता असं म्हणतात की जेव्हा अशोकाने त्याचे शिलालेख सगळ्या त्याच्या राज्याच्या सीमेवर मेनली जे कोरून ठेवलेले आहेत तर ही पद्धत सुद्धा ही पर्शियन पद्धत त्यांनी उचलली की काय असं काही तज्ञांचं मत आहे. त्यामुळे आपल्याला माहित नाही इतक्या पद्धतीने पर्शियन साम्राज्याचा आपल्या भारतावर परिणाम झालेला आहे. तशक्कुर, थँक यू. तर इथे एवढं बोलून मी माझं व्याख्यान संपवतो. धन्यवाद.